जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले शहाजीराजांची खबर आली की ते देवदर्शनासाठी आणि त्याचसोबत शिवाजी राजांना व परिवाराला भेटायला येत आहेत. जिजाऊ आणि राजांना खूप आनंद झाला. राजांनी सारी तयारी केली. शास्त्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जेजुरी गडावर शहाजीराजे व परिवाराची भेट झाली. तेथून ते राजगडी आले. खूप दिवसांनी सर्वजण एकत्र खूप आनंदाने राहत होते. आता बघूयात पुढे. शहाजीराजांनी आपल्या सुनांसाठी, नातवांसाठी अनेक बहुमोल दागिने आणि भारी कर्नाटकी वस्त्रे आणली होती. सर्वांना बोलावून त्यांनी ती वाटली. शेवटी राजांकडे वळून ते म्हणाले, राजे, तुमच्यासाठी आम्ही नामी वस्तू आणली आहे. सेवकाने तबक पुढे आणले. तबकात एक रत्नजडित मुठीची नामी तलवार होती. शिवाजीराजे शहाजीराजांच्या समोर गुडघे टेकून बसले. शहाजीराजांनी तलवार म्यानाबाहेर काढून दोन्ही हातांनी राजांच्या हाती दिली. राजांनी तलवार मस्तकी लावून तिचा स्वीकार केला. शहाजीराजे म्हणाले, आपल्या भवानी तलवारीची ख्याती आम्ही ऐकली आहे. ती तुम्हाला लाभली आहे. ही वस्तू पण तुमच्या संग्रही राहू द्या. हिचं नाव तुळजा ठेवा. राजे म्हणाले, आपला आशीर्वाद समजून आम्ही हिची भवानीबरोबरच नित्यपूजा करू. राजांचे कौतुक करण्यात शहाजी राजांचे दिवस उलटत होते. एके दिवशी अगदी सकाळी राजे म्हणाले, आज गडाखाली जाऊन यावं अशी विनंती आहे. राजे, तुमचा कोणताही हट्ट डावलायचा नाही असं आम्ही ठरवून आलो आहे. चला. गडाखाली खोगीर चढविलेली खास घोडी उभी होती. शहाजीराजे स्वार झाले. पाठोपाठ राजांनी आपल्या विश्वास घोड्यावर मान टाकली. दोन्ही घोड्यांच्या मागून अश्वपथक दौडू लागले. शहाजीराजांना काही बेत कळत नव्हता. डोंगर पठारीचे रान समोर दिसत होते. कोवळ्या उन्हात सर्व वनराई उठून दिसत होती. नाना पक्ष्यांच्या बोलांनी रान गजबजले होते. पाण्याला उतरलेला एखादा मोरांचा कळप टापांच्या आवाजांनी भयभीत होऊन फडफडत उडत होता. डोंगर कपारींच्या आसऱ्याने बसलेल्या एका चिमुकल्या गावाजवळ राजांचे पथक थांबले. गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत डेरे मारले गेले होते. राजांच्या स्वागताला तान्हाजी, येसाजी, मानकोजी पुढे आले. त्यांना पाहताच शहाजीराजे म्हणाले, मानकोजी, राजांनी कसला बेत आखला आहे? कौतुक करणारे असल्यावर बेतांना काय तोटा आहे? शहाजीराजे डेऱ्यात प्रवेश करते झाले. राजांच्या स्वागताला सारे गाव आले होते. राजे पाटलांना म्हणाले, काय पाटील, ठीक आहे ना? राजे, तुमचं पाय लागलं, गावाचं सोनं झालं. ही डुकरं पीक टिकू दिनात. सारी त्यांच्या नावानं बोट मोडत्यात. पण आज त्यांच्याचमुळं राजांचं पाय गावाला लागलं. पाटलांना कसं रोखावं हे राजांना कळत नव्हतं. राजे शरमले. शहाजी मोठ्याने हसले. म्हणाले, राजे, तुमचा बेत कळला. आमची बारीकशी इच्छाही अपुरी ठेवायची नाही असा बेत दिसतो. थोडी विश्रांती घेऊन सारे शिकार माळाकडे निघाले. राजांना रानाला लागून मशागतीसाठी बरेच मोठे रान तोडले होते. तेथून नदीपर्यंत तुरळक झाडांनी व्यापलेली मोकळी जमीन होती. शिकार रानावर सारे पोहोचले. शहाजीराजांच्या ढाला इताने भाले पुढे केले. शहाजीराजांनी एक वजनदार भाला निवडला. ते राजांना म्हणाले, राजे, बघा आमचे भाले. एखादा जमतो का पहा. शहाजीराजांच्या भाल्यांपैकी एक भाला राजांनी निवडला. शहाजीराजांनी कान्होजींनाही भाला निवडायला सांगितला. कान्होजी म्हणाले, महाराज साहेब, आता भालाईत शिकार जमत नाही.
आम्ही मानकोजी नुसतं पाहतो. निवडक लोकांचे अश्वपुतक पुढे झाले. प्रत्येकाच्या हातात तळपते भाले होते. त्या अश्वदळाची 5-10 पथके तयार करण्यात आली. राजांनी सर्वांना सूचना दिल्या. खुद्द राजे शहाजी राजांच्या जवळ राहिले. झाडांच्या आडोशाने घोडी उभी होती आणि राजांनी इशारत देताच कर्णा वाजविला गेला. साऱ्या रानात एकच आवाज सुरू झाला. त्या आवाजाने रान गजबजून उठले. पक्ष्यांचे थवे आकाशात उधळले. रानावर हाका सुरू झाला. हाका सुरू होताच चितळ, सांबर, भेकर आपल्या कळपांसह भरधाव वेगाने उड्या टाकीत माळावर उतरली आणि वाट फुटेल तिकडे धावत सुटली. शहाजीराजे ते रानाचे ऐश्वर्य समाधानाने पाहत होते. ऊन चढत होते. हाका अर्धे रान उतरून आला होता. रानातून कर्णांचा गंभीर नाद उठला. डुकरे उठण्याची ती खूण होती. साऱ्यांनी आपले भाले सरसावले. साऱ्यांचे लक्ष आता रानाच्या सीमेकडे लागले होते. एकदम एक डुकरांचा कळप बाहेर पडला. कोळीण आपल्या पिलांसह वसवत बाहेर पडली होती. पिलांच्या रक्षणार्थ ती चारी बाजूंना पाहत होती. संतापाने तिचे केस उभे राहिले होते. शहाजीराजे हसले. त्यांनी राजांना खून केली. राजांनी त्या कोळीणीला सोडून देण्याची इशारत केली. डुरकत ती डुकरीण आपल्या पिलांना घेऊन इतर डुकरांबरोबर नदीवर दिसेनाशी झाली. हाका उतरत होता. परत शिंक वाजले आणि भला जंगी एकुलगा रान सोडून बाहेर धावला. मोकळ्यावर येताच त्याने आपली मुसंडी उचलली. ते भेसूर रूप पाहून साऱ्यांचे डोळे ताठरले. भले मोठे 2 सुळे सोंडेवर परतले होते. अंगावर दाभणाच्या सारखे ताठ केस उभे होते. पाठीमागच्या हाक्याकडे पाहून एकुलग्याने एक हुंकार केला आणि तो धावला. आडव्या जात असलेल्या त्या डुकराकडे शहाजीराजे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्याचा स्नायू ताठरत होता. चेहऱ्यावर द्वेष प्रकटला होता. त्यांनी काही न बोलता डुकराकडे बोट दाखविले आणि भाला सरसावून टाच मारली. पाठोपाठ राजांनी टाच मारली. पाठीमागून शत्रूची चाहूल लागताच संतापाने हुंकारून त्या एकुलग्याने वेग वाढवला. भरधाव वेगाने राजे खड्डे वळणांची पर्वा न करता शहाजीराजांच्या मागोमाग जात होते. क्षणाक्षणाला अंतर कमी होत होते. भरधाव वेगाने धावणाऱ्या त्या श्वापदाने एकदम आपला मोहरा वळविला आणि संतापाने ते फिरले. धावत येणाऱ्या शत्रूकडे पाहताच तो एकुलगा सरळ चाल करून गेला. फिरलेला डुक्कर आणि त्याने केलेली चाल लक्षात येईपर्यंत शहाजीराजांचे घोडे बिथरून खिंकाळले आणि 2 पायावर उभे राहिले. घोड्याच्या पायाजवळून एकुलगा एक तसाच पुढे धावला. मागून भरधाव वेगाने ढकढकत येत असलेल्या राजांनी शहाजीराजांचे उभे घोडे पाहिले. काळजीने त्यांचे मन कंपित झाले आणि दुसऱ्याच क्षणी समोरून येत असलेल्या डुकरावर त्यांनी मोहरा केला. उजव्या बाजूला डुक्कर घेऊन त्यांनी भाला लावला. भाल्याचे फाळ घुसले. काडकन काठी मोडल्याचा आवाज झाला. डुकराचा चित्कार उठला. धडपडत ते अजस्त्र जनावर उठले आणि अंगात भाला घेऊन पळू लागले. डुक्कर गेल्याच्या संतापाने बेभान झालेले शहाजीराजे जवळ आले होते. त्वेषाने त्यांनी टाच मारली. बघता बघता त्यांनी डुक्कर गाठला आणि मोठ्या कुशलतेने डुकरावर भाला लावला. भाला सोडला. भाल्याचे फाळ छाताड पोखरीत आत घुसले. चित्कार करीत त्या डुकराने अंग टाकले. वेदनेने किंचाळत गडगडत ते शांत झाले. सारी घोडी गोळा झाली. शहाजीराजे घामेजलेल्या चेहऱ्याने
शिकार पाहत होते. त्यांच्या मुखावर समाधान होते. ते म्हणाले, राजे, तुम्ही बहादूर खरे, पण तुमचा पिंड शिकाऱ्याचा नव्हे. आमच्या संकटात तुम्ही धावलात आणि डुकराला सामोरा फाळ लावलात. असा फाळ लावणं फार धोक्याचं, कठीण काम, पण हे शिकारीत शक्यतो टाळावं. बरोबरीनं डुकराला फाळ लावावा. त्यानंतर परत आणखीन एक रान उठवले गेले. भरपूर शिकार करून राजे रात्री परत गडावर आले. तेव्हा ते जिजाबाईंना भेटले. तेव्हा म्हणाले, मासाहेब, महाराज साहेबांची शिकारीची उमेद दांडगी. शिकार पाहिली की सारं भान हरपतात. बेभान होऊन कशाचाही विचार न करता सरळ तुटून पडतात. ते महाराज साहेब वेगळेच भासतात.